रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आयुष्यात भरपूर माणसं हवी, स्वतःची हक्काची काही माणसं, ज्यांच्याबरोबर खळखळून हसता येईल आणि भरभरून भांडताही येईल, ज्यांच्यावर हक्क सांगता येईल, ज्यांच्यावर रुसता येईल, जी आपल्या एका हाकेवर धावून येतील, सुखदुःखात ठामपणे पाठीशी उभी राहतील. त्यासाठी आपणच एक पाऊल पुढे यावं लागतं. नाती जपावी लागतात, तर ती पुढे जाऊन आपल्याला जपतात. जसं या कथेत. गोतावळा ही स्वप्ना मुळे यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. गोतावळा. अगं, त्या फोनवर गप्पा करत जास्त जागरण करू नका. झोपा आता, रात्रीचे 11 वाजायला आलेत आणि आजच्या 8 दिवसाला तिकडेच असाल बाई तुम्ही. झोपा आता. गॅलरीत येऊन आई ओरडून गेली. ती लाजत म्हणाली, ऐकलंस ना, ठेव आता फोन, नाहीतर आई चिडून येईल आणि फोन कट करेल. तो तिकडे जोरात हसत म्हणाला, तुमची काय झोपण्याची तयारी झाली? आमच्याकडे तर माझ्या बहिणी आल्यात. पहाटे 4 पर्यंत नुसत्या गप्पा. माझी मावशी पण आलीये, त्यामुळे आई तिच्यात गुंग, बाबा त्यांच्या बहिणीत. माझी आत्या फार जॉली आहे. तुझा फोन ठेवल्यावर चिडवते मला, म्हणते बायकोने फोन ठेवला का? जागरणात कच्ची दिसते रे तुझी बायको. तिला म्हणा 11 काय झोपायची वेळ आहे का? इकडे ती लाजली आणि म्हणाली, तिकडे आल्यावर मी पण तुमच्या गप्पांमध्ये असेल ना, मग जागेन तुमच्या सोबत. आता ठेव फोन. ती खोलीत आली. आईने कूस बदलली. ती आईच्या जवळ गेली. आईच्या पोटाला हात फिरवत म्हणाली, आई, आपल्याकडे लग्नघर असं वाटतच नाही ना ग. तो म्हणतोय त्याच्या बहिणी आल्या आहेत, मावश्या, आत्या, सगळा गोतावळा जमलाय ग. गप्पांना रंग चढलेत, त्यात वेळेचं भानच नाहीये कोणाला. आपण मात्र दोघेच. असं म्हणताना तिला भरून आलं. आईने लगेच कूस बदलून तिच्याकडे तोंड फिरवलं. तिच्या गालावर हात फिरवत आई म्हणाली, मी आणि तुझा बाबा अनाथ म्हणूनच वाढलो. अर्ध्या आयुष्यात बाबा गेला, पण तुझी सोबत देऊन गेला. पण त्याला आणि मला कायम ही खंत होती, आपलं माणूस पाहिजे. आनंदाच्या क्षणी असो किंवा दुःखाच्या क्षणी. हक्काची माणसं असावीत, म्हणजे जगणं सुंदर होतं ग. खळखळून हसणारे चेहरे, पाठीवरून फिरणारे आशीर्वादाचे हात, मायेने गालावर फिरणारे स्पर्श, बहिणी, भाऊ, मामा, मावश्या, या सगळ्यांचा गोतावळा असायला पाहिजे असं खूप वाटतं. पण काय करणार, जन्मतः अनाथ असलेल्यांना रक्ताची नाती मिळत नसतात ग. पण आता तुला एक सांगते, तुझ्या नशिबाने तुला हा गोतावळा मिळालाय, तो मनापासून सांभाळ. अगं, मी तरी अनाथ आहे म्हणून एकटी आहे, पण मी अशी माणसंही बघितली आहेत ग, की जी छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसून फुगून एकटी पडली आहेत. त्यांनी हरवलंय ते हक्काचं गाव, जिथे आपलेपणा असतो. ती गावं आयुष्यातून हरवायला फार काही लागत नाही ग. तुमची अहंकारी वृत्ती बळावली ना, की तुम्ही जवळची माणसं हरवायला लागता. तू ती काळजी घे. माणसं जप. या गोतावळ्याभोवती जगण्याचा गोफ विणला ना, की तो उबदार होतो. झोप आता. असं म्हणत आईने तिला जवळ घेतलं. पण तिच्या बोलण्यावर आई विचार करू लागली. काहीतरी सुचलं म्हणून मनाशीच हसत आई झोपी गेली. सकाळी काहीतरी आणायला जाते असं तिला सांगून आई तडक निघाली ती अनाथ आश्रमात. आश्रमाच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे जोशीबाई कुणाला तरी आयुष्य सुंदर आहे, खचून जायचं नाही हे सांगतच होत्या. हिला बघताच म्हणाल्या, अगं ये, तिकडे दारात काय उभी आहेस? खुर्चीवर बसताना त्यांनी प्रश्न केला, काय म्हणते ग मुलीच्या लग्नाची तयारी? आई हसत म्हणाली, तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. जोशीबाईंना कळेना. त्या म्हणाल्या, काही पैशांची मदत हवी आहे का? त्यावर आई म्हणाली, पैसा आहे की तिच्या लग्नासाठी साठवलेला, पण मला तुमच्याकडून पैसे देऊन जे होणार नाही ते हवंय. जोशीबाईंच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. ते बघत आई म्हणाली,
मला जसं आठवतं तसं माझ्या या अनाथ जगण्याला तुम्ही साथ दिली. इथेच मला आई, बहीण, भाऊ, मावशी अशी नाती सापडली. आयुष्याचा जोडीदारही दिलात. पण दुर्दैव आहे की तोही अनाथ. जगताना खूप वेळा नात्यांचा गोतावळा नसल्याची जाणीव व्हायची, पण दोघं एकमेकांना साथ देत गेलो. तुम्ही सुंदर आयुष्याची सुरुवात करून दिलीत. आता त्यातलं मुख्य वळण आलंय, लेकीचं लग्न. माझा जोडीदार तर हरवलाय काळाच्या पडद्याआड, पण मला भूमिका वठवायच्या आहेत. कधीतरी माझा अनाथपण मला केविलवाणं करून टाकतो. मलाही आणि माझ्या लेकीलाही अनुभवायचंय ते माणसांचं अस्तित्व अवतीभोवतीचं. माझ्या या घरात छान मंगल कार्य घडतंय, मग मला हवाय तो गोतावळा, मामा, मावशी, बहिणींचा. आनंदाचे क्षण वाटून घ्यायचे आहेत मला माझ्या गोतावळ्यात. बाई, आपली आश्रमातली संख्या 10 जणांची. मी विनंती करते, 2 दिवस माझ्या घरी माझा गोतावळा होऊन चलाल? माझी लेक या सगळ्या गोष्टींना आसुसली आहे हो. तुम्ही जर होकार दिलात ना, तर माणूस जपून गोतावळ्याच्या गोफात विणून घेऊनही आयुष्य कसं सुंदर जगता येतं ही शिकवण मी तिला या महत्वाच्या वळणावर देऊ शकेन. जोशीबाईंनी चष्मा काढून डोळे पुसले. आईचा हात हातात घेऊन म्हणाल्या, आज संध्याकाळी पोहोचतो सगळे. त्यांच्या या वाक्यावर आई रडता रडता हसत होती. आश्रमाच्या हॉलमध्ये जाऊन तिने सगळ्यांना आमंत्रण दिलं. आज घर गजबजून गेलं होतं. नवरी मुलीला कोणीतरी चिडवत होतं, कुणी सामानाची बांधाबांध करत होतं, कुणी हक्काने कोठी घराचा ताबा घेऊन याद्या बनवत होतं, कुणी रुखवत बांधत होतं, कुणी मंडपात सगळ्यांसाठी गाद्या टाकत होतं. लाडू बांधून पाकिटं करण्यात एक घोळका गुंग होता. नवरदेवाचा फोन आला आणि नवरीबाई पळाली गॅलरीत. 11 वाजले आणि तोच म्हणाला, अगं तुझी झोपायची वेळ झाली असेल ना? ती हसून म्हणाली, छे छे, आता तर सगळे गप्पात रंगलेत. आज्या मावश्या लाडू वळत बसल्यात, अजून 2 तास लाडूच बांधतील त्या. तो हसून म्हणाला, नवरीबाई गोतावळ्यात चांगलीच रमली वाटतं. तशी ती म्हणाली, आयुष्यात माणसांचा गोतावळा असला की जगणं सोहळा होतं हे आत्ता अनुभवतीये मी. तो म्हणाला, छान माणसांची गरज जगताना पदोपदी असते. म्हणून तर ही माणसं नात्यातली असो नसो, पण आपल्या जगण्यातली अशी सांभाळायची हे कळलंय तुला. म्हणजे मला आयुष्यात प्रेमाची ऊब देणारा माणसांचा गोतावळा तू नक्कीच सांभाळशील. ती म्हणाली, हो नक्कीच. आपलं जगणं त्यामुळे सुंदर होईल. तेवढ्यात कोणीतरी चिडवलं, घ्या बोलून, हेच दिवस असतात एकटे गप्पा मारण्याचे. एकदा का गोतावळ्यात सापडलात की गेलं सगळं. तिने हसत त्याला बाय करून फोन ठेवला. लग्न मंडप गजबजला. मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या असं म्हणताच अनाथ आश्रमातल्या मामाला भरून आलं. करवली उभी बहीण आनंदून गेली. काका मावश्या वधूकडून उभ्या राहिल्या. अनाथ असून मिळालेली नाती सगळ्यांना आनंद देत होती. म्हणून तर या गोतावळ्यात त्यांचे आशीर्वाद खोल अंतःकरणातून निघत होते. नांदा सौख्य भरे, एकटेपणाने जगणे नाही खरे. जपा माणसे आयुष्यात येणारी, उबदार गोतावळ्याचा गोफ विणणारी. गोतावळा ही स्वप्ना मुळे यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.